तर जो जीता वही सिकंदर अशा प्रतिक्रिया ज्या आहेत ते प्रेक्षक देत आहेत। लहानग्यांपासून सर्वची तरुण मंडळी असेल त्यानंतर ज्येष्ठ असतील सगळेच टीम इंडियाच्या या विजयानंतर जे आहेत ते खुश असल्याचं पाहायला मिळते। खरी दिवाळी जी आहे ती आजच आम्हाला पाहायला मिळते अशा देखील काही भावना ज्या आहेत त्या क्रिकेट रसिकांनी आणि प्रेक्षकांनी व्यक्त केलेल्या आहेत। संपूर्ण राज्यभरामध्ये देशभरामध्ये क्रिकेटचे फॅन्स जे आहेत त्यांनी जल्लोष केल्याचं पाहायला मिळतंय। फटाके आतिषबाजी जी आहे ती केली जाते। खरं म्हणजे हा टीम इंडियाचा ऐतिहासिक विजय आहे। 2007, 2024 आणि 2026 मध्ये आता सलग 3 वेळेला टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप जिंकलेला आहे आणि एक हॅट्रिक जी आहे ती केलेली आहे। त्यासोबत एक सलग 2 वेळा हा वर्ल्ड कप आपल्या नावावर करणारी टीम इंडिया ही पहिलीच टीम ठरलेली आहे। त्यासोबत आपल्या होम ग्राउंडवर म्हणजे टीम इंडियानी जो आहे तो आपल्या भारतामध्येच हा खेळ झालेला होता आणि त्यानंतरला हा वर्ल्ड कप जो आहे तो आपल्या नावावर केलेला आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील ट्विट केलंय आणि अत्यंत समर्पक शब्दामध्ये ट्विट केलेलं आहे। सारे जहां से अच्छा हिंदुस्तान हमारा, रोमांचकारी चमकदार आणि आश्चर्यकारक आणि प्रचंड असा शब्दामध्ये जे आहे ते देवेंद्र फडणवीसांनी हा विजयाचं वर्णन केलेलं आहे। 2026च्या ICC पुरुष T20 विश्वचषकातील ऐतिहासिक विजयाबद्दल टीम इंडियाचं हार्दिक अभिनंदन जे आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। संपूर्ण स्पर्धेमध्ये खेळाडूंनी असाधारण असं कौशल्य आणि दृढ निश्चय दाखवला ज्यामुळे देशाला अभिमान वाटला असं देखील देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। वर्ल्ड कप जिंकल्याबद्दल आणि आणखी एक विक्रम रचल्याबद्दल देखील टीम इंडियाचं अभिनंदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी केलंय। टीम इंडियाच्या विजयानंतर संपूर्ण देश जो आहे तो आनंदी आहे। सूर्यकुमार यादव यांच्या संयोजित कर्णधार पदाचं आणि संपूर्ण संघाचं टीम वर्कचं कौतुक देखील यावेळेला देवेंद्र फडणवीसांनी केलेलं आहे। तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलंय। अत्यंत रोमहर्षक झालेला टीम सामन्यामध्ये न्यूझीलंडवर ऐतिहासिक विजय मिळवत मोठ्या अभिमानानं विश्वचषकावर जे देशाचं नाव जे आहे ते कोरलेलं आहे। उत्कृष्ट सांघिक खेळ करत भारतीय संघानं ICC T20 विश्वचषक जो आहे तो विजयाची हॅट्रिक साधत इतिहास रचला आहे अशा भावना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी आपल्या ट्विटमधून ज्या आहेत त्या व्यक्त केलेल्या आहेत। तर देदीप्यमान कामगिरी करणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचं मनपूर्वक अभिनंदन, भावी यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा देखील यावेळेला एकनाथ शिंदेंनी ज्या आहेत त्या इंडियन क्रिकेट टीमला दिल्या। तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील टीम इंडियाचं कौतुक केलं, त्यांचं अभिनंदन केलं। इतिहास रचला, भारतानं तिसऱ्यांदा T20 विश्वचषक जिंकला असं सुनेत्रा पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय। अभिषेक शर्मा, संजू सॅमसन आणि ईशान किशन यांच्या दमदार फलंदाजीमुळे सुरुवातीलाच भारताला नियंत्रणात आणता आले सामना जो आहे तो। जसप्रीत बुमराह आणि अक्षर पटेल यांच्या शानदार गोलंदाजीमुळे विरोधी संघावर दबाव कमी झाला नाही असं देखील सुनेत्रा पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं। तर सर्व विभागांमध्ये चांगल्या कामगिरीमुळे भारतानं घरच्या मैदानावरती विजय मिळवलेला आहे असं देखील सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। टीम इंडिया पुन्हा एकदा T20 विश्वचषक जिंकत असल्यानं प्रत्येक क्रिकेट चाहत्यांसाठी अभिमानाचा क्षण आहे असं देखील यावेळेला सुनेत्रा पवार यांनी म्हटलंय। आणि पोलीस या ठिकाणी रस्त्यावर उतरून या सगळ्या लोकांना पांगवण्याचा प्रयत्न करत आहे। त्याच्यामुळे नाशिकमध्ये हा जो जल्लोष एकीकडे बघायला मिळतोय त्या जल्लोषावर नियंत्रण मिळवण्याचा पोलिसांच्या वतीनं या ठिकाणी प्रयत्न देखील केला जातोय। त्याच्यामुळे एक उत्साहाचं वातावरण नाशिकमध्ये नाशिककरांमध्ये बघायला मिळतंय। तर दुसरीकडे गर्दी प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे, त्यामुळे नाशिकच्या या गर्दीला पांगवण्यासाठी पोलीस देखील आता सक्रिय झाल्याचं बघायला मिळतंय। ज्या पद्धतीनं भारतानं ही संपूर्ण श्रृंखला जिंकलेली आहे, वर्ल्ड कप जिंकलेला आहे, त्या वर्ल्ड कपचा जिंकण्याचा जो उत्साह आहे तो नाशिकच्या रस्त्यांवर या ठिकाणी बघायला मिळतो आहे। नाशिकचा गंगापूर रोड परिसर असेल, कॉलेज रोड परिसर असेल, या सगळ्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात नाशिककर जे आहेत ते या ठिकाणी एकवटलेले आहेत। जल्लोष केला जातोय, फटाके फोडले जात आहेत, आतिषबाजी केली जाते आणि एवढंच नाही तर या ठिकाणी भारताचे ध्वज देखील फडकवले जात आहेत। त्याच्यामुळे एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते नाशिकमध्ये या ठिकाणी बघायला मिळत आहे। दुसरीकडे पोलिसांना देखील या सगळ्या गर्दीला पांगवण्यासाठी कुठेतरी प्रयत्न करावा लागतोय आणि त्याच्यामुळे आपण बघतायत की माझ्या मागे ही प्रचंड गर्दी जी आहे ती नाशिकमध्ये बघायला मिळते। उत्साहाचं वातावरण जे आहे ते या सगळ्या क्रिकेट प्रेमींमध्ये आहे। काय नेमक्या भावना आहेत तुमच्या? काय भावना आहे? भारत जिंकला आहे।
आपण बघतोय की या ठिकाणी फटाके फोडले जात आहेत, फटाक्यांची आतषबाजी केली जाते आणि हा जो उत्साह आहे तो उत्साह या ठिकाणी नाशिकच्या लोकांमध्ये बघायला मिळतोय। नाशिककर जे आहेत ते या ठिकाणी रस्त्यावर उतरलेले आहेत आणि एकूणच नाशिकचा गंगापूर रोड असेल, कॉलेज रोड असेल, या भागांमध्ये नाशिककर जे आहेत ते रस्त्यावर उतरून या ठिकाणी आपला जल्लोष जे आहेत ते साजरा करत आहेत। गाड्यांच्या सनरूफमधनं बाहेर येऊन नाशिककर जे आहेत ते या ठिकाणी भारताचे ध्वज जे आहेत ते फडकवत आहेत आणि त्याच्यामुळे कुठेतरी एक उत्साहाचं वातावरण जे आहे ते नाशिककरांमध्ये या ठिकाणी आपण बघू शकतो। भारतानं ज्या पद्धतीनं T20 वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवलेला आहे त्या विजयानंतर भारताच्या नाशिकच्या लोकांमध्ये उत्साह आहे। काय सांगाल, काय उत्साह? अत्यंत उत्साहित वातावरण आहे। T20 वर्ल्ड कप भारताने जिंकलेला आहे। खूप खूप अभिनंदन। खूप अभिनंदन करतायत सगळे एकमेकांचं। मात्र या ठिकाणी कॉलेज रोड परिसरामध्ये प्रचंड गर्दी जी आहे ती या ठिकाणी बघायला मिळते आहे। नाशिककर आपल्या घराबाहेर पडलेले आहेत। आपण बघतो